रायगड जिल्ह्यातून नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे हेटवणे धरण तालुक्यात असून या हेटवणे धरणापासून काही अंतरावर असणाऱ्या तिलोर व महागाव परिसरात काल रात्रीपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पहिला धक्का जाणवला। त्यानंतरही काही सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। पेण तालुक्यातील तिरोरे व सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकारी, भोप्याची वाडी, कवेलेवाडी येथे भूगर्भातून आवाज येऊन जमिनी हादरल्याची घटना काल रात्री 11:30 ते 12:30 वाजताच्या दरम्यान घडली, असे नागरिकांनी स्थानिक प्रशासनास कळवले होते। सदर घटना भूकंप असून याबाबत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे। या घटनेमध्ये कोणतीही मोठी दुर्घटना झाली नसून जीवितहानी झाली नाहीये। जिल्हा प्रशासन या संदर्भात अलर्ट मोड असून अधिक माहिती घेण्याचे काम चालू आहे। या घटनेची माहिती हवामान विभाग मुंबई नुसार तसेच कोयनानगर जिल्हा सातारा येथील भूमापन केंद्र येथे भूकंपाची नोंद झाली नसल्याचे आढळून आले आहे। या ठिकाणी तहसीलदार सुधागड यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिलाय। लवकरच भूगर्भ तज्ञांकडून पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। पेणचे तलाठी व पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनीही या ठिकाणी भेट दिली आहे। सदर घटनेत काही घरांचे किरकोळ नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाहीये। या ठिकाणच्या अधिक सर्वेक्षणासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांना सदर ठिकाणी सर्वेक्षण करण्यास विनंती करण्यात आलेली आहे। तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे। या ठिकाणी आमच्या डोंगरपट्टी भागात वरवणे गावात संपूर्ण भूकंपाच्या हादरे म्हणजे रात्री साधारण एक 10:10 आणि त्याच्यानंतर 10:15 पुन्हा एक 10:30 आणि मग एक आम्ही सर्व गावकरी जमा असताना आमच्या देवळाच्या शेडमध्ये 11:15 वाजता असा 4 हादरे रात्री बसले। परंतु त्या हादऱ्याची थोडी दखल घेता पोलीस प्रशासन आम्हाला भेट देऊन गेली व तलाठी साहेब भेट देऊन गेले आणि आता नुकताच एक 5:02, 5:06 आणि 5:07 म्हणजे असा पहाटेच्या दरम्यान पुन्हा 3 हादरे बसले आणि त्या हादऱ्याने संपूर्ण गाव आमचा भयभीत झालाय आणि संपूर्ण सुधागड तालुक्याचा डोंगरपट्टी भाग आणि पेण तालुक्याचा पंचक्रोशी भाग आमचा डोंगरपट्टी भाग यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे की हे हादरे नक्की आहेत कसले याचा आम्ही प्रशासनाला शोध घेण्याचा विनंती करत आहोत। तर प्रशासनाने आमची विनंतीला दखल घेऊन प्रशासनाने त्याचा शोध घ्यावा की हादरे कशामुळे आज बसत आहेत देशी। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।